बांगलादेश पाठोपाठच श्रीलंकेत सुद्धा या तारखेपासून सुरू होणार भारतीय कांद्याची निर्यात। श्रीलंकेच्या बाजारात कांद्याचे दर भिडले गगनाला। श्रीलंकन व्यापाऱ्यांनी केली भारतीय कांद्याची मागणी आणि यामुळे राज्यासह देशभरात कांद्याचे बाजारभाव हे 5,000 रुपयांच्या पार जाण्यासारखी परिस्थिती सध्या त्या ठिकाणी निर्माण झाली आहे। सध्या लाल कांद्याचा हंगाम त्या ठिकाणी सुरू आहे आणि सध्या लाल आणि पोळ कांद्याला जवळपास 5,000 रुपये एवढा दर हा त्या ठिकाणी मिळतोय। राज्यातील कांद्याची सध्याची परिस्थिती ही टंचाई सदृश्य दिसत असताना राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही जो काही उन्हाळा कांद्याचा साठा आहे तो त्या ठिकाणी तसाच ठेवलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण सध्या त्या ठिकाणी निर्माण झालं आहे। शिवाय उन्हाळा कांद्याला सुद्धा त्या ठिकाणी राज्यातील महत्त्वाच्या ज्या काय बाजार समित्या मग त्या ठिकाणी लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, सोलापूर असेल, ओतूर असेल, आळेफाटा असेल, या बाजार समित्यांमध्ये जवळपास 30 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी दर मिळतोय। एकंदरीतच त्या ठिकाणी टंचाई सदृश्य परिस्थिती, याशिवाय कांद्याची कमी झालेली आवक आणि बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये होणारी निर्यात या पार्श्वभूमीवरती कांद्याला राज्यामध्ये दर हे त्या ठिकाणी एकंदरीतच त्या ठिकाणी कडाडू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। नेमकं त्या ठिकाणी काय अपडेट आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती जर नवीन असेल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, कांदा बाजारभावाचं जे काय गणित असतं ते कांद्याची लागवड किती आहे राज्यामध्ये, परिणामी देशामध्ये सुद्धा कांद्याची लागवड किती आहे, सोबतच कांद्याची मार्केटमध्ये होणारी आवक किती आहे आणि देशाबाहेर कांद्याची निर्यात किती आहे, एकंदरीतच मागणी आणि पुरवठा यांच्यातलं जे काही गणित आहे या सर्व गणितावरती कांद्याचे बाजारभाव हे अवलंबून असतात। एकंदरीतच आता मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी होत आहे, त्यामुळे कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी गगनाला भिडताना दिसत आहे। सध्या जर का आपण बाजारभावाची परिस्थिती जर का पाहिली तर लाल आणि पोळ कांद्याला जवळपास त्या ठिकाणी 5,000 रुपयांचा दर त्या ठिकाणी आता मिळालेला आहे। एकंदरीत दुसरीकडे उन्हाळा कांद्याची जर का आपण परिस्थिती जर पाहिली तर उन्हाळा कांदा हा राज्यामध्ये जवळपास 10 ते 15% शेतकऱ्यांकडे आता शिल्लक राहिलेला आहे। एकंदरीतच उन्हाळा कांद्याची जी काही आवक आहे ती मार्केटमध्ये आता सध्या कमी होत असल्यामुळे उन्हाळा कांद्याला देखील त्या ठिकाणी बाजारभाव वाढायला सुरुवात झाली। एकंदरीतच उन्हाळा कांद्याला देखील 30 रुपयाच्या आसपास दर मिळताना आपल्याला त्या ठिकाणी चित्र दिसत आहे। दुसरीकडे जर का निर्यातीची गोष्ट जर असेल तर काल परवाच त्या ठिकाणी बांगलादेशमधून एक त्या ठिकाणी बातमी आली की बांगलादेशने भारतीय कांद्याला त्या ठिकाणी आयातीसाठी परवानगी दिलेली आहे आणि म्हणूनच बांगलादेशमध्ये सुद्धा कांद्याचे बाजारभाव हे जवळपास 60 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी गेलेले आहेत। एकंदरीतच जर का आपण बघितलं तर बांगलादेशला आपण रोज त्या ठिकाणी 15,000 क्विंटल कांदा हा त्या ठिकाणी निर्यात करत असतो आणि या निर्यातीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे आणि कांद्याच्या बाजारभावामध्ये जवळपास 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल सुधारणा त्या ठिकाणी झाली आहे। लाल कांद्याचा हा हंगाम सुरू असताना लाल कांद्याची आवक देखील त्या ठिकाणी आता कमी होत आहे, कारण की याला कारणीभूत त्या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी, या अतिवृष्टीमुळे लाल कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि जो काही कांदा आता सध्या बाजारामध्ये येतोय त्या 1 नंबर कांद्याच्या जी काही क्वालिटी आहे त्या क्वालिटीला जवळपास 5,100 ते 5,200 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी दर मिळतानाचं चित्र आता सध्या त्या ठिकाणी दिसतंय। एकंदरीतच बांगलादेश पाठोपाठ देखील आता श्रीलंकेमध्ये देखील त्या ठिकाणी जो काय आपला कांदा आहे त्या कांद्याला मागणी आता वाढलेली आहे। एकंदरीतच जवळपास आपण जर का बघितलं तर 20 ते 22 तारखेनंतर श्रीलंकेमध्ये सुद्धा कांद्याची गरज त्या ठिकाणी आता भासणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती श्रीलंकेमध्ये सुद्धा भारत कांदा निर्यातीसाठी आता सज्ज झालेला आहे। एकंदरीत जर का आपण बघितलं तर कांदा लागवडीचं जे काही क्षेत्र आहे ते सुद्धा त्या ठिकाणी भारतामधलं, परिणामी राज्यामधलं आता घटलेलं आहे, कारण की उन्हाळा कांद्याला जवळपास 7 ते 8 महिने बाजारभाव मिळालेलाच नाही आहे आणि म्हणून याच पार्श्वभूमीवरती हा जो काय कांदा आहे तो कांदा आता त्या ठिकाणी जवळपास 5 ते 6 महिन्यांनी हा कांदा त्या ठिकाणी हार्वेस्टिंगला येत असतो आणि म्हणूनच सध्या बाजारामध्ये टंचाई सदृश्य परिस्थिती सध्या त्या ठिकाणी निर्माण होण्याच्या अवस्थेत आहे आणि एकंदरीतच या सगळ्या गोष्टी जर का असेल, एकंदरीत कांद्याची टंचाई असेल, कांद्याची मार्केटमध्ये होणारी कमी आवक असेल आणि निर्यात असेल, या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती जर आपण विचार जर केला तर कांद्याला जवळपास 5,000 रुपये इतका बाजारभाव त्या ठिकाणी आता सध्या च्या काळामध्ये त्या ठिकाणी मिळू शकतो असं एकंदरीत बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का कांदा या स्थितीला जर असेल आणि तो जर का मार्केटमध्ये जर येणार असेल तर रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही कांदा विक्रीचा निर्णय जर घेतला तर ते तुमच्यासाठी त्या ठिकाणी नफादायकच त्या ठिकाणी ठरू शकतं।